मित्रांनो, पार्ट 2 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण बसलेलो मित्रांनो जेवायला, आणि इथं माझ्या वहिनी साहेब जेवण वाढत होत्या. आता जे काय जेवण बनवलेलं होतं ते आम्ही ताटात घेऊन जेवायला बसलो. जेवण झाल्यावर आम्ही लगेचच गेलो काकीकडे. काकीकडे गेल्यानंतर तिथं होतं माझं बाळ, एकदम गोंडच पिल्लू. किती क्यूट आहे आणि खूप छान आहे. मग त्याच्यावर मी तिथं बसून खूप खेळली, मज्जा मस्ती केली. मी त्याची आत्या म्हटलं, तुम्हाला तर माहीतच आहे, आत्या म्हणजे आत्याचा लाडका असतो बाळ. तर आम्ही फोटोज वगैरे काढले, खेळलो वगैरे, आणि त्याला वाटीत खूपच जास्त खेळायला आवडत होती, आणि तो वाटीत सोडतही नव्हता, आणि मला फोटो काढता त्याच्या हाताबरोबर. तर मग नंतर काहीच आम्ही तिथनं गेलो. आमच्या गावात एक आजी आजारी होती, त्यांच्याकडे गेलेलो. तर त्यांची किडनी वगैरे खराब झालेली खूप जास्त, त्यामुळे आम्ही त्यांना बघायला गेलेलो. क्रिटिकल होतं ते जरा. सो आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी बोललो वगैरे. सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला सगळेजण. आणि घरी जाता जाता आमचं मध्येच ठरलं की जायचं दुकानात घ्यायला सामान. तर मग आम्ही सगळेजण निघालो होतो. सगळे म्हणजे कोण, मी, दीदी आणि माझा भाऊ, 2 नंबरचा भाऊ. तर आम्ही चालत चालत गेलो दुकानात, आणि दुकानात घेऊन घेतलं काय, ते 2 स्प्राईटच्या बॉटल्स घेतल्या, आणि नंतर मग घेतलं आम्ही चॉकलेट्स. हे बघा, चॉकलेट्स घेतलं. इकडे एक चॉकलेट आहे, म्हणजे 2 आहेत. असं मिळून आम्ही 100 रुपयाचं घेतलं. काय तर 3 वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आणि 2 स्प्राईट घेतले मोठे बॉटल. मग इथनं दीदीला पाहिजे होतं फूल, तर मग ते फूल तोडत होतं. ऊन खूपच जास्त लागत होतं मित्रांनो. एवढं ऊन होतं की खूप म्हणजे खूप लागत होतं, आणि मला चक्कर वगैरे होती उन्हात. तर मग घरी गेले डायरेक्टली, आणि घरी गेल्यानंतर मी बसलेली बेडवर, आणि बेडवर बसून एवढं एकदम रिलॅक्स फील झालं गाईज मला. म्हणजे खूपच जास्त उन्हात चालू होती, त्यात बसली नव्हती मी कुठे जास्त वेळ, आणि हा माझ्याकडे बघून हसत होता. म्हणजे बाई, माझी कोणाला काळजीच नाही. मग डायरेक्टली मी कपडे चेंज करून माझं घरचे कपडे घालून निघालो होतो पाटणला का, तर पाटणला चाललेलो आपण सामान आणायला गुढीपाडव्याचं. तर मग लगेचच पप्पांनी गाडी काढली, आणि मग आम्ही चाललेलो सामान आणायला. मग आम्ही लगेचच निघालो जायला, आणि जाता जाता पप्पा मला सांगत होते की उद्या गुढीपाडवा आहे. सगळं आमचं नियोजन चाललेलं कधी काय काय करायचं. आणि मोसम तर तुम्ही बघू शकता गाईज, पावसाचा मोसम झालेला आहे, आणि आभाळ वगैरे आलेलं, आणि आम्हाला वाटलं होतं पाऊस येणारच, आणि तेच झालं. पाऊस आलेला, आणि दुखाट सुद्धा आलेलं आहे. बघा दुखाट, केवढं जास्त दुखाट आलेलं आहे. आणि दुखाट आले म्हटलं पाऊस ऑब्व्हियसली येणारच, हे आम्हाला माहित होतं. मग डायरेक्टली आम्ही गेलो हारवाल्यांकडे. हारवाला काकांकडनं आम्ही हार घेतले गुढीसाठी, दरवाजासाठी, गाडीसाठी वगैरे. आम्ही सगळ्यांनी हार घेतले, आणि तुम्ही बघू शकता इथं पावसाचे थेंब पडतात वाईज थोडे थोडे. आणि मग आम्ही तिथनं गेलो. हे जे काय असतं त्याला मला नाही माहित काय असतं, तर ते घ्यायला गेलो. ते आम्ही घेतलं, आणि तिथनं आम्ही निघतच होतो तेवढ्यात पाऊस आला. मग आम्ही पावसात भिजलो थोडं बहुत. आणि मग नंतर मग तिथे एका काकीने आम्हाला सांगितलं की घरात येऊन, म्हणजे त्यांच्या शॉपमध्ये येऊन बसायला. सो मग आम्ही तिथे गेलो, त्यांच्या शॉपमध्ये बसलेलो, आणि खूपच जास्त बोर होत होतो. कारण पप्पा मला ते व्हिडिओ दाखवत होते कुत्र्याचे, ते बघून तर अजून हसायला पण येत होतं आणि बोर सुद्धा होत होतं. तर मग ते झाल्यानंतर आम्ही परत निघालो. तेवढ्यातच पाऊस परत आला, आणि पाऊस म्हणजे नुसता पाऊस नव्हता तर काहीच, गारा पडत होत्या, बर्फ पडत होता. तुम्हाला दिसतच असेल, गारा पडतात. आणि मग तिथनं आम्ही गेलो दुकानावर, मजर काकांच्या दुकानावर. तिथे होतं, आम्हाला गॅस घ्यायचा होता, सो आम्ही तिथे थांबलेलो. पप्पा गेलेले सिलेंडर नाही. मग आमच्या पाटणमधला फेमस फिश मार्केट आहे, जिथं सगळ्या नदीवरचं मच्छी जी असते, ओली मच्छी, सुकी मच्छी, ती येते. मग तिथं आम्हाला मच्छी घ्यायची होती थोडी बहुत. सो म्हणजे ओली मच्छी घ्यायची होती. आणि हे बघा, याला म्हणतात चरबीचा मासा, जो की मला मुळीच आवडत नाही. मग आम्हाला घ्यायचा होता जो मोमो पीसवाला असतो तो मासा. तर पप्पा आणि आमचं ते डिस्कशन चाललेलं कुठली मच्छी घ्यायची. आम्हाला जी हवी होती ती तर नव्हती, आणि ही चरबीवाली मच्छी मला बिलकुल आवडत नाही, कारण त्याच्यामध्ये खूपच जास्त चरबी असते, आणि चरबी खाऊन मला अजून माझी चरबी नव्हती वाढवायची. सो मग तिथे आम्हाला आवडली एक मासा, तो आम्ही तो घेतला. ताजा होता, सो आम्ही अर्धा 1 किलो घेतला, आणि मग निघालो डायरेक्ट घरी जायला. आणि जाता जाता तिथे ताज्या ताज्या चिंगळ्या सुद्धा आणल्या. चिंगळ्या म्हणजे बारीक बारीक मासे आणलेले, ते पण जिवंत होते थोडे. काय काय जिवंत ते, तर मग आम्ही ते पण घेतलं अर्धा किलो, आणि मग गेलो आम्ही निघून घरी.
तर घरी जाता जाता आमच्या तुम्हाला तर माहिती आहे त्या आजी आजारी होत्या, तर मग त्या आजींसाठी आम्ही फ्रुट्स घेतले काय खायला. म्हणजे जसे की नारळ घेतलं, ॲपल घेतले आणि बनाना घेतला, कारण की ते काहीच खात नाहीये, पीत नाही, फ्रूटवरच आहेत. सो मग ते घेतलं. मग तिथनं आम्ही गेलो दवाखान्यात. दवाखान्यात का तर गाईज मला बरं वाटत नव्हतं, मला आवश्यकता पण आलेला आणि ताप पण येत होता. पावसात भिजले तिथं तुम्ही बघू शकता, माझं नाव वंशिका सुर्वे लिहिलेलं आहे. आणि मग आम्ही दवाखान्यात गेलेलो मला चेकअप करण्यासाठी. सो मग तिथं गेलो आणि मग वेटिंगला थांबलेलो, कारण की आमच्या पुढे एक नंबर होता. सो मग आम्ही बसलेली खूपच उशीर बाहेर. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये जाऊन मग माझं जे काही चेकअप होतं ते झाल्यानंतर मी माझं वजन चेक करत होती. तर माझं वजन तुम्ही बघू शकता, माझी बॉडी बघून तुम्हाला वाटणार नाही माझं वजन एवढं असेल, पण माझं वजन एवढंच होतं, 47. सो मग आम्ही तिथनं डायरेक्टली चाललेलो घरी. पप्पा आले गाडी घेऊन आणि आम्ही चाललेलो. मग आम्ही घेतला हार आणि हार घेऊन आम्ही निघालेलो घरी. आणि घरी जाता आता आम्हाला गुलाब घ्यायचं हे आठवलं, मग आम्ही गुलाब घेतलं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो आजच्यासाठी एवढंच. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. सो बाय बाय, गुड नाईट.